फडणवीसांना लोकांच्या घरातलं बरं वाकून पाहायला दिसतं. दुसऱ्याच्या घरात काय वाकून पाहायचं? आदित्य ठाकरे काय करणार, एकनाथ शिंदे काय करणार, उद्धवजी काय करणार? दुसऱ्याच्या घरातलं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, एवढंच मी त्याविषयी बोललो. महायुतीला उमेदवार सुद्धा सापडेना. पहिली गोष्ट, या महाराष्ट्रात 7 जागा अशा आहे की महायुतीमध्ये कोण लढणार. आणि आता मी नाही बोलत आहे, छगन भुजबळांची कालची प्रतिक्रिया तुम्हीच बघा, किती उद्वेगानं ते बोललेले आहे की किमान 19 तारखेपर्यंत तरी उमेदवार, 20 तारखेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा. अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळांसारख्या एक ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे ज्या दिवशी निवडणूक आहे त्याच्या आधी तरी उमेदवार जाहीर करा. उलट आमचे 48चे 48 जवळपास सगळे उमेदवार ठरले, प्रचाराला लागले. प्रचाराच्या 1-1, 2-2 फेऱ्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि महाविकास आघाडी प्रचारात तर पुढे आणि जागा जिंकण्यात सुद्धा या महाराष्ट्रात पुढे राहणार आहे. यांना महायुतीला दररोज नरेंद्र मोदी आणि अमित शहाना या महाराष्ट्रात आणावं लागतंय. वाटतं याच्यातच आमचं महाविकास आघाडीचं यश सामावलेलं आहे. कारण दररोज तेच भाषण, त्याच भूमिका, तीच मस्ती, तेच आपले खोटारडं बोलणं, हे सगळं चालू आहे. त्यामुळे जनता याला भुलणार नाही. आज या महाराष्ट्रात 7 जागा कोण लढणार आणि कोण उमेदवार हे सुद्धा महायुती जाहीर करू शकलेली नाही. त्याच्या उलट काल अजितदादांचं वक्तव्य जर बघितलं तर खरं तर निवडणूक आयोग झोपलेला आहे का, हा माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे. की बटन दाबा आणि निधी घ्या हे प्रलोभन नाही आहे. तर हीच गोष्ट कोणी विरोधी पक्षाच्या लोकांनी केली असते तर आता पण निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला असता. तिकडे रणजित सुरजेवाला जे आहेत काँग्रेसचे नेते, काय बोलले? काहीच बोलले नाही. हेमा मालिनीविषयी विशेष काहीच बोलले नाही. पण त्यांना 2 दिवस प्रचाराला बंदी. जर राज्याचे अर्थमंत्री बटन दाबा आणि निधी घ्या म्हणजे हा धंदा आहे का? हा व्यवसाय आहे का? निवडणूक का लोकशाहीची प्रक्रिया आहे? आणि म्हणून निवडणूक आयोग सुद्धा झोपलेला आहे का? अशा प्रकारचा प्रश्न आमचा निश्चित या निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाचं फक्त विरोधी पक्षाकडे, राहुल गांधीचं हेलिकॉप्टर चेक करणार, रणजित सुरजेवालाला बंदी करणार. अरे हे झोपलेले आहे का तुम्ही? राज्याचे अर्थमंत्रीच अशा पद्धतीनं प्रलोभन देतात. म्हणते यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. निवडणूक आचारसंहितेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजित पवारांचे प्रश्न आहे. अजित पवार पुढे म्हणाले की अजित पवारांचं असं वक्तव्य आहे त्यानंतर की बुवा काय बोलतो तापसेंनी असं केलंय की अजितदादांवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी. बिलकुल याची रीतसर कंप्लेंट सुद्धा मला वाटतं करावी लागेल, ती आम्ही करू. परंतु निवडणूक आयोग जागरूक आहे म्हणता ना, तर त्यांनी या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे. घटनेत किरकोळ बदल करावे लागतात असे अजित पवार. मला वाटतं आम्ही जी भूमिका मांडतोय ती सत्यता अजितदादाच्या तोंडून वधली गेलेली आहे. आम्ही हेच म्हणतोय की यांचं घटना बदलण्याचं षडयंत्र आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे, हिच्यात एखादा बदल करणं म्हणजे किरकोळ बदल करावे लागतात. अशा प्रकारचं लंगडं समर्थन अजितदादासारखे राज्याचे उपमुख्यमंत्री करतात. याचाच अर्थ आमचं म्हणणं सत्य आहे. कारण रोज मोदी शाह म्हणतात की विरोधक झूठ प्रचार कर रहे हैं, हम घटना राज्य घटना संविधान बदलने वाला कोई माई का लाल पैदा नहीं हुआ. तुमचाच माणूस सांगतो की घटनेत किरकोळ बदल करावे लागतात. आणि मला वाटतं हे सत्यता अजितदादाच्या तोंडून आपोआप बाहेर आलेली आहे. काल इथं ओवेसी आले होते परवा, त्यांनी वंचितला पाठिंबा दिलेला अकोल्यामध्ये. आणि आता चर्चा आहे की प्रकाश आंबेडकर MIM ला सगळीकडे पाठिंबा दिले. वाटतंय पुतना मावशीचं प्रेम आहे. मागच्या सुद्धा त्यांनी असाच एकमेकांना पाठिंबा दिला होता. परंतु इथं पाठिंबा ओवेसीनं उचलला. परंतु सोलापूरमध्ये आंबेडकरांना प्रचंड मतांनी ओवेसीच्या पक्षांनी पाडलेलं आहे. हे उदाहरण ताजं आहे. त्यामुळं मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर, मान्य बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या प्रलोभनाला झुकणार नाही. आणि ओवेसींचा पक्ष बिहारी भाषेत सांगायचं ती ओट कटाऊ पार्टी आहे. ओट कटाऊ, जितने वाली पार्टी नाही.
ओट कटाऊ पार्टी आहे. आणि म्हणून हे पुतना मावशीचं प्रेम आपल्या भाषेत सांगायचं तर ओवेसींचं आंबेडकरांवर आलेलं आहे. याच्यात कोणतंही त्यांना आंबेडकराविषयी काही घेणं नाही. परंतु मागच्या वेळेस ओवेसीच्या पक्षांनी सोलापूरमध्ये दणकावून बाळासाहेब आंबेडकरांना पाडलेला इतिहास ताजा आहे. अजित पवार आणि युतीच्या त्यांच्या जागाबद्दल बोलताय, पण सांगलीचा अजून काही शेवट होत नाही. काय नेमकं फायनल दररोज त्याच्यावर काहीही चर्चा. सांगलीचा विषय नाही. शिवसेनेनं उमेदवारी जाहीर झालेली आहे. चंद्रहार पाटील शिवसेनेचे उमेदवार आहे. इलेक्शनमध्ये एखादा माणूस अर्ज भरत असतो, असे काही तिथंच भरले अशातला भाग नाही. अनेक ठिकाणी एकमेकाच्या विरोधात फॉर्म भरलेले असतात. इलेक्शनचा विड्रॉलपर्यंत हे फॉर्म मागे घेतलेले असतात. त्याच्यामुळं मला असं वाटतं सांगलीचा कोणताही इश्यू आहेच नाही. नाही, त्यावर आता एक पर्याय उभा राहिला, उत्तर मुंबईवर आणि सांगली अदलाबदलीचं. त्यावर काही चालू आहे? मला माहिती नाही. मला याच्यातली माहिती नाही. अशी कोणतीही चर्चा शिवसेनेमध्ये किंवा काँग्रेसमध्ये चालू नाही. अजित पवारांनी त्यांनी काल केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं की राहुल गांधी बोलले होते अकाउंटला लाखो रुपये टाकणार, खटाखट गरिबी हटवणार. मी म्हणालो कचाकच आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे. काही पक्ष जाहीरनाम्यात ते सांगतात काय काय काम करणार, ते त्याला प्रलोभन म्हणतात का? निधी विकास कामाबद्दल बोललो आलो. हे पहा, राहुल गांधी काही देशाचे अर्थमंत्री नाही आहे किंवा देशाचे पंतप्रधान नाही. अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहे. म्हणून त्यांच्या बोलण्यात तो अर्थ 100% आहे. त्यामुळे राहुल गांधी बोलले असतील, परंतु अजितदादा या राज्याचे अर्थमंत्र्याच्या हातात राज्याच्या पूर्णपणे अर्थव्यवस्थेची तिजोरी त्यांच्या हातात असते. आणि म्हणून त्यांच्या बोलण्याचीच दखल घ्यावी लागेल. फडणवीस म्हणले की अजित पवार किंवा सुनेत्रा पवार निवडणूक लढणार नाहीत तोपर्यंत खरी लढाई असल्याचं वाटणार नाही, असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणायचे. त्यामुळे सुनेत्रा पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही एकत्र आलेले असाल, परंतु फडणवीसांनी शिवसेना जी फुटलेली आमच्यातून गद्दार लोकांची आणि अजितदादाची गद्दारांची राष्ट्रवादी ही सुद्धा संपवण्याचं पाप ते करतात. ही संपवून भारतीय जनता पार्टी सगळीकडे आणि मोदी हिंदुस्थानात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज जे आमच्यातून गेलेली गद्दार लोक जे स्वतःला शिवसेना म्हणतात आणि शरद पवार साहेबांना फुटलेले जे राष्ट्रवादी आहेत हेही गद्दारच आहे. यांच्या पक्षाची आज स्थिती काय? यांचे उमेदवार जसं उमेदवार अजितदादाचा सुनेत्रा वहिनी काही अजितदादांनी ठरवलंय. भारतीय जनता पार्टी सांगावं लागलं की असं केलं तर लढाई होईल. हे मला वाटतं हे सुस्पष्टपणे होतंय की भारतीय जनता पार्टीच या सगळ्या पक्षाचे उमेदवार ठरवते. भारतीय जनता पार्टीच या सगळ्याचे उमेदवार बदलते आणि भारतीय जनता पार्टी एक करून यांच्या जागा कमी करते आणि यांना सुद्धा संपवण्याचं पातक भारतीय जनता पार्टी करण्यासाठी पुढे फार गतीनं धावते. शरद पवारांनी आधी भाजपसोबत येण्याचा शब्द दिला होता, मात्र तो बदलला. मग अजित पवारांनी ठरवलं आणि ते आपल्यासोबत आले, असं फडणवीस म्हणतात. आता फडणवीस रोज खोटं बोलतात, त्याला आपण काय करू शकतो? मग हेही बोलले होते ना, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची अर्धी सत्ता तुमच्याच पत्रकार परिषद आहे, अर्धी भागीदारी. तुम्ही कोणते शब्द पाळलेले, तुम्ही काय काय बोललेले सगळं माहिती आहे ना आम्हाला. त्यामुळे आता मग इतक्या दिवस त्याच वेळेस शरद पवार साहेब बोलले तेव्हाच का नाही बोलले तुम्ही? आता काय बोलताय? तुम्ही? चंद्रकांत पाटील म्हणले फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकली असते. प्रदेशाध्यक्ष असताना 33 महिने काय सहन केलं आम्हाला माहिती आहे. फडणवीस म्हणतात की महविवा काळात कट कारस्थान झालं होतं. कोणी आरोपी असेल तर त्याला अटक करणं मला असं वाटत नाही पाप असायचं कारण आहे. आणि फडणवीसांना अटकेचे कोणतेही कारण नव्हते. त्यामुळे अशी भीती त्यांना काय वाटत होती? त्यांनी जर काही पाप केलं असेल, काही गुन्हा केला असेल तर भीती वाटायला पाहिजे. आपण काही गुन्हाच केला नाही, आपण काही पापच केलं नाही, तर मला वाटतं अटक होण्याची कोणते राज्य कोणाचं असो, सरकार कोणाचं असो, याला काही कारण नसतं. ते काही तुमचं राज्य नाही. काही नसताना खिचडी प्रकरणात सूरज चव्हाण अटक आणि त्याच प्रकरणात आमचा अमोल कीर्तीकरवर ईडी आणि यांच्याबरोबर सोबत असणारे पण ते यांच्यासोबत गेलेले लोक, त्यांना फुकट त्यांच्यावर साधा गुन्हा सुद्धा दाखल नाही. वाटतं असा पक्षपातीपणा आमच्या काळात तरी झालेला नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की वडीलधाऱ्याने असं जर आतले बाहेरचे असं जर केलं तर तळपायाची आग मस्तकाला जाते. सून येऊन 40 वर्ष झाली तरी परक मानलं. मला वाटतं या
वक्तव्याचा अपभ्रंश वेगळ्या पद्धतीनं अर्थ लावलेला दिसतोय की सून ही शेवटी तर आपल्या घरचीच होत असते ना, ती काही परकी थोडी असते. त्यामुळे या बाबतीत आत्ताच मी ऐकलं की याचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं लावलेला दिसतोय. अरुण गवळीची मुलगी आहे, तिला महापौर पदासाठी पाठिंब्याचे आश्वासन दिले. राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य, त्याच्यामुळे वाद निर्माण झाला. तुम्हीच बघा आता कुठं राजकारण चाललं. स्वतःच्या पक्षाच्या जागा आणण्यासाठी अरुण गवळी जे गुन्हा सिद्ध झालेला आहे, जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावर आहे, तरी ते सुटले. आता त्यांच्यामुळे मतं मिळण्यासाठी त्यांची मुलगी महापौर करणार. आता अरुण गवळी कोण, काय, कसे हे मला वाटतं महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता नाही, पण भारतीय जनता पार्टीचा स्तर कुठे गेला हे आपल्याला दिसतंय. पूर्व विदर्भामध्ये म्हणजे देशाच्या पहिल्या टप्प्यामध्ये उद्या मतदान होत आहे आणि तिथं भाजपनं मोठी कंबर बसलेली आहे आणि तो भाजपचा बालेकिल्ला ओबीसीचा गट मांडला. पूर्व विदर्भाचं जर बघितलं तर नितीन गडकरी सुद्धा त्रस्त आहे. त्यांनी सुद्धा उद्वेगानं अनेक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की त्यांनी असं म्हटलं की मी ज्यांचे कामं केले ते लोक सुद्धा माझ्या विरोधात प्रचार करतायत. मला असं वाटतं लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो, जनता कोणी आपल्या दारात येऊ, त्याचं काम करणं आपलं कर्तव्य असतं. मी एखाद्याचं काम केलं म्हणून त्यांनी माझं काम करावं, पक्षाचं किंवा मतदान मलाच करावं असं कोणतंही कंपल्शन नसतं. लोकशाही आहे. परंतु या प्रतिक्रियेतून आताच्या घडीला कशा पद्धतीनं वातावरण आहे, नितीन गडकरी सारख्या मोठ्या नेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागते. वाटतं बाकीचे तर मग लोक, तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याविरुद्ध एक मोठी अँटी इन्कम्बन्सी त्या भागामध्ये सगळीकडे आहे. निश्चित या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय जवळपास नक्की आहे. आदित्य ठाकरेंचा रस्ता मोकळा करण्यासाठी त्यावेळी एकनाथ शिंदेना संपवण्याचा डाव उद्धव ठाकरेंनी रचला होता. त्यांच्यावर खोटे केसेस करून एकनाथ शिंदेना आतमध्ये करून आदित्यला मोठं करायचा डाव होता, असं स्वतः फडणवीस साहेबांनी आरोप केला. फडणवीसांना लोकांच्या घरातलं बरं वाकून पाहायला दिसतं. दुसऱ्याच्या घरात काय वाकून पाहायचं? आदित्य ठाकरे काय करणार, एकनाथ शिंदे काय करणार, उद्धवजी काय करणार? दुसऱ्याच्या घरातलं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, एवढंच मी त्याविषयी बोललो. तुम्ही अर्ज कधी दाखल करणार आहे इथं? असं कळतंय की 20 तारखेला काहीतरी सभा पण आहे. 22 तारखेला संभाजीनगरचा अर्ज चंद्रकांतजी खैरे साहेब यांचा आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत फॉर्म, नामनिर्देशनपत्र भरलं जाणार आहे. 20 तारखेला खैरे साहेबांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा संभाजीनगरात आहे. उद्धवजींची सभा 10 मे रोजी संभाजीनगरात खैरे साहेबांच्या प्रचारार्थ आहे. ओके दादा, धन्यवाद. सर काही आहे तुमच्याकडे नवीन? सुरेश नवले काल काय काय बोलला ते बघा ना. माझा फोन घे, ते फोन घे माझा. सुरेश नवलेंचं वक्तव्य नाही बघितलं तुम्ही? हं? जाऊ दे, ठीक आहे, चला. येस. कळलं? चला, ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.